आज आपण मुगाच्या डाळीपासून बनली जाणारी भजी बघणार आहोत। तर ही भजी कुरकुरीत तर होतेच आणि चविष्ट पण खूप लागते। तर ही भजी तुम्हाला नक्कीच आवडेल। तर ही रेसिपी पाहण्यासाठी आपल्याला मुगाची डाळ लागणार आहे। मुगाची डाळ मी 2-3 तास आधी भिजत ठेवली होती। याप्रमाणे आपली डाळ भिजून झालेली आहे। आता ती आपण अशी मिक्सरला भरभरीत वाटून घ्यायची आहे। स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती आणि 3 तास भिजत ठेवलेली। याप्रमाणे ती भिजलेली आहे। आता आपण त्याला मिक्सरला लावून घेऊया। मिक्सरमध्ये आपण याला भरभरीत वाटून घ्यायचं आहे। पाणी आपण घालायचं नाही आहे, 1-2 चमचेच फक्त पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही। याप्रमाणे डाळ मी पूर्ण गाळून घेते आणि मिक्सरला लावून घेणार आहे। आणि त्यामध्ये आता मी 2 मिरच्या घातल्या आणि आल्याचा तुकडा घातला, 1 इंच आलं घेतलं आणि 1 बाउल मुगाची डाळ होती। आता हे मिक्सरला याप्रमाणे आपण वाटून घेतलेलं आहे। असं थोडंसं रवाळ असं टेक्स्चर त्याचं असलं पाहिजे याप्रमाणे। आता ही मुगाची डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता त्यामध्ये जे लागणार आहे साहित्य ते आपण पाहणार आहोत। तर या 1 बाउल मुगाच्या डाळीसाठी आपल्याला कांदा लागणार आहे, 1 मोठा, तो बारीक चिरून घेतलेला आहे। याप्रमाणे कांदा ओतून घेतलेला आहे मी त्यात। तर त्यामध्ये मी कोथिंबीर बारीक चिरून टाकणार आहे। यामध्ये आपल्याला आता कच्चा बटाटा लागणार आहे, त्याची सालं काढून घ्यायची आहे आणि किसणीवरती आपल्याला किसून घ्यायचं आहे। जाडसर किसणीवर मी किसून घेणार आहे। याप्रमाणे आपण किसून घ्यायचं आहे। एक मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे। बटाटा घातल्यामुळे आपली भजी खुसखुशीत होईल। याप्रमाणे बटाटा किसून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। तर त्यामध्ये मी हळद घातली अर्धा टीस्पून आणि लाल तिखट घातलंय 1 टीस्पून, मीठ घातलंय 1 टीस्पून, चवीनुसार मीठ घालून घ्या। आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। याप्रमाणे मिक्स करून घेत आहोत। पाण्याचा थेंब आपण अजूनही घातला नव्हता, डाळीमध्ये फक्त 1-2 चमचे मी टाकले होते वाटताना। आता आपण त्याची भजी काढून घेणार आहोत। बघा, याप्रमाणे आपलं मिक्सचर तयार झालं पाहिजे। जास्त ओलसर झालं नाही पाहिजे, म्हणजे भजी आपली टाकता येणार नाही। याप्रमाणे चमच्याच्या साहाय्याने मी छोट्या छोट्या आकारामध्ये भजी काढून घेते। तेल आपलं टाकताना गरमच असलं पाहिजे आणि नंतर आपल्याला मीडियम गॅसवरती ही भजी तळून काढायची आहे। मीडियम टू स्लो करायची आहे। फक्त टाकताना आपलं तेल गरम झालेलं पाहिजे। याप्रमाणे 1 मिनिट आपल्याला हलवायचं नाही, त्यानंतर आपण अलटून पलटून घ्यायचं आहे आणि तांबूस रंगावरती आपल्याला ही भजी तळून काढायची आहे। याप्रमाणे आपण तेल 1 मिनिटाने आपण त्याला अलटून पलटून घेणार आहोत। अशी ही तांबूस रंगावरती आपली भजी तयार झाली पाहिजे। ही भजी खाण्याला खूप चांगली लागते। ही भजी तुम्ही नक्की करून पहा। अशाच मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।